नमस्कार. एवन सुक्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. ही आहे अगदी मोकळी पण मऊ झालेली साबुदाणा खिचडी. आज आपण उपासाची अजून एक डिश तयार करत आहोत. उपास म्हणलं की नेहमी काय करायचा हा प्रश्न तर असतोच, पण आपण कधीतरी उपास करणारे असतो तेव्हा नेहमीचेच पदार्थ खाल्ले तरीसुद्धा आपल्याला समाधान होतं. अशीच आज उपासाची नेहमीचीच डिश करत आहे. खिचडी आणि बटाट्याची भाजी म्हणलं की त्यावरती खोबरं कोथिंबीर तर पाहिजेच, नाही का? चला तर आता आपण ही उपासाची डिश करायला घेऊयात. या डिशमधली उपासाची खिचडी आणि बटाट्याची भाजी करण्यासाठी मी इथं रात्री साबुदाणा भिजवून घेतलेला होता. तो 2 उकडलेले बटाटे, दाण्याचं कूट, मिरची, कोथिंबीर आणि ओलं खोबरं असं साहित्य घेतलेलं आहे आणि या बटाट्याच्या फोडीही करून घेत आहे. ही बटाट्याची भाजी बटाटे एकदा उकडून घेतले ना की अगदी 2 मिनटात होते. त्यामुळे ही भाजी मला तर खूप करायला आवडते. आणि अशी म्हणजे काहीही तयारी नसली तरी नुसता साबुदाणा भिजवून घेतला तर अगदी सिंपल ही साबुदाण्याची खिचडी. नुसतं त्यावरती मीठ, साखर, लाल तिखट घालून थोडंसं दाण्याचं कूट घालून तुपावरती परतली की झाली ही खिचडी तयार. काही जास्त साहित्यच लागत नाही हे पदार्थ बनवण्यासाठी. पहिल्यांदा थोडं जास्तच तूप घेऊन मी बटाट्याचे पापड तळून घेत आहे. हे पापड तळून झाल्यानंतर जे जास्तीचं तूप आहे ते तूप मी बटाट्याच्या भाजीपुरतं 2 चमचे तूप ठेवून काढून घेत आहे. आता त्या तुपामध्ये जिरे आणि मिरची घालून बटाटे परतून घेऊन त्यावरती दाण्याचं कूट, मीठ आणि साखर घालणार की झाली आपली ही बटाट्याची भाजी. बटाटे छान उकडलेले असल्यामुळं ह्या भाजीला झाकण ठेवून वाफवून घेण्याचीही गरज नसते. आता ही भाजी एका बाउलमध्ये बाजूला काढून घेऊन त्याच कढईमध्ये आपण जे पहिल्यांदा बाजूला काढून घेतलेलं तूप आहे ते घालून खिचडी करून घेणार आहे. पण त्याआधी तुम्ही अजून एवन सुक्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करून रेसिपी शेअरही करा. खिचडी करण्यासाठी बाजूला ठेवलेलं पहिल्यांदा 3 चमचे तूप घालून त्यामध्ये जिऱ्याची फोडणी केली आणि साबुदाणा घातला. त्यावरती थोडंसं दाण्याचं कूट घालून नुसता हा साबुदाणा परतून घ्यायचा आहे. हा साबुदाणा छान मोकळा भिजवला गेला असल्यामुळं त्यावरती फक्त 2 चमचे पाणी घालणार आहे आणि एक वाफ देऊन घेत आहे. ही वाफ अगदी 5 मिनिटाचीच देणार आहे. अशी एक वाफ देऊन झाल्यानंतर थोडीशी ही खिचडी परतून घ्यायची आणि त्यावरती आपण जे बाजूला निम्मं तूप ठेवलेलं होतं ते घालून घ्यायचं आणि अजून एक वाफ देऊन घ्यायची. ही 5 मिनिटाची वाफ दिली तरी पुरेशी आहे. अशी छान वाफ देऊन झाल्यानंतर थोडीशी खिचडी परतून घेत आहे आणि त्यावरती खोबरं, कोथिंबीर घालून झाकण ठेवून देणार आहे. म्हणजे आपली खिचडी तयार झाली.
अशा ह्या खिचडीला आम्ही लहानपणी केशरी खिचडी असं म्हणायचो. मला ना प्रत्येक पदार्थाला कुठली ना कुठली तरी रंगांची नावं द्यायला खूप आवडतं. आता आपण ही खिचडी सर्व करूयात. अशी ही केशरी रंगाची मोकळी मऊसूत खिचडी, थोड्याशा पिवळसर पांढऱ्या रंगाची बटाट्याची भाजी आणि त्यावरती पांढऱ्या शुभ्र रंगाचं ओलं खोबरं आणि हिरव्या रंगाची कोथिंबीर, असं हे कुठल्याही पदार्थांचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं. एवढं सगळं झाल्यानंतर वरती कुरकुरीत असा बटाट्याचा पापड आणि संत्र्याच्या फोडी, अशी ही आजची माझी मस्त म्हणजे मस्तच चवीची उपासाची डिश. पुन्हा भेटूयात अशी छानची रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.